सो हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज आम्ही पोहोचलोय गणपतीपुळेला आणि आज आमचा इकडे स्टे आहे. ही बघा आमची हिममुडी. आता सध्या तर आम्ही असं नॉर्मल रूममध्ये बसलोय. आम्हाला AC वाले रूम आहेत सध्या वेटिंगसाठी हे दिले, बट अजून ते रिकामी नाही झाले म्हणून आम्ही इथे बसलो. तर आता इकडे सर्वांची ऑलमोस्ट तयारी झालेली आहे, बट आता दुपारचे 12:30 वाजलेत आणि आम्हाला 4 वाजता निघायचं. तर आरामात निघायचं म्हणून जरा अवतार सध्या असेच बसलोय. हिमांशी रेडी झाले हो मल्ला. तर हा बरोबर बोलला, आम्ही गोव्याला चाललोय. नव्हतं सांगणार पण आता ह्याने सांगितलं चला. पण आता आपण कुठे आहोत? गणपतीपुळेला. मग आता दर्शन आमचं 4 वाजता आहे. मग आम्ही आता थोडं हा फुले बोलला. तर आता थोडा वेळ आम्ही असंच बसलोय. हा बाबू ये. थोडा वेळ बसलोय, नंतरला आम्हाला रूम भेटल्यावरती जाऊ मस्त AC मध्ये. आता गरमीत मरतोय आम्ही, मग भेटू नंतरलाच. गाईज फायनली आम्हाला रूम आमचे भेटलेले आहेत. लाईन इथे 6 रूम आहेत, दाखवते मी तुम्हाला. तर गाईज हा कोकमचा झाड आहे आणि तिथे आंब्याचा झाड आहे, पण अजून काय तोडू नाही शकत, इकडचे ओरडतात लोक. तुम्हाला आमचा रूम दाखवते. सर्वात पहिले सर्व रूम सेम आहे, तर आमचाच रूम तुम्हाला मी दाखवते. 11 ते 16 पर्यंत रूम आपलेच आहेत. आता हा आमचा 14वा आहे आणि हा असा रूम आहे. काय इथे बेड आहे, वॉशरूम पण आहे आणि हा एक आरसा आहे आणि दरवाजाच्या पाठी बॅग्स ठेवायला दिलंय. मस्त एवढूसच बेड आहे, पण जास्त मोठा नाही. आणि इकडे बाल्कनी सुद्धा आहे, मस्त आहे. ह्या प्रकारे रूम खूप मस्त आहे. हा बोलायचं तुम्हाला काय? एवढ्या एसीत पण घाम फुटलाय सर्वांना. मी काम करतो. काय खोटं बोलतोय खालतून वरती आणले. मी पण आणले. मग मी पण आमची मोठी वाली, मी तर 2 आणल्यात. हा नाही तर आता AC मध्ये थोडा वेळ बसतो आणि मग जेवायला जायचं. म्हणजे उपवास आहे आज, अंगारकी एकादशी, अंगारकी संकष्टी आहे. तर आज उपवास आहे, त्यानिमित्ताने आम्हाला खिचडी बनवले. अजून जेवण तर झालं नाही, जे लोक जेवणार आहेत त्यांचं. मग आता त्यांच्यासाठी थांबलोय. आता जेवण झाल्यानंतर आम्ही पण खाली उतरू खिचडी खायला. अवतार पण जरा नीट करते मी घेतले इकडे खिचडी, म्हणजे जेवायला बसले आम्ही लोक. काहीच मी आता आलेली आहे रूममध्ये, कारण माझं जेवण वगैरे झालं आहे आणि अजून बाकीचे लोक जेवतात तिथे खाली बसलेत सर्वजण. हां मी आली आहे रूमवर. तर आता थोडंसं इथे टाईमपास करते. झोपणार तर नाही ऑब्व्हियसली आणि झोप भेटणार पण नाही, म्हणजे भेटेल असं नाही, पण आता मम्मीचं पण आल्यावर त्या लोकांना पण झोपायचं असेल आणि आता आम्हाला हौजी केलायचं, तर त्यासाठी झोप मे बी नाही भेटणार आणि भेटली तरी नाही झोपणार. तर आता थोडंसं गेम मोबाईलमध्ये, इथे रेंज पण नाही भाई, काय करू काहीच सुचत नाही आहे. तर बघू, गेम्स आहेत ऑफलाईन ते खेळते आणि मग नंतरला हौजी खेळायला बसणार आणि त्याच्यानंतर आरामात आम्ही जाणार आहोत पाय पडायला असे बोलल्यात. तर बघूया काय होतं, कसं होतं दर्शन, काय सगळं तुम्हाला मी अपडेट देतच राहीन अशी पण. तर हा ब्लॉग लास्टपर्यंत नक्की बघा आणि कालचा ब्लॉग कसा वाटला ते पण मला सांगा आणि हा पण ब्लॉग कसा वाटेल, म्हणजे कसा वाटला लास्टमध्ये सांगा. आता नाही, लास्टमध्ये सांगा कसा वाटला, कमेंटमध्ये मला नक्की सांगा. या रूममध्ये मी, निधीश, हिमांशी, तीर्थेश, आम्ही 4 आहोत आणि आम्ही लोक इम्पोस्टर खेळतोय. आता इथे सध्या तर गेम चालू आहे, मी तुम्हाला पण गेम दाखवते, थांबा काय. तर आता गाईज आम्ही गेम स्टार्ट करतोय, गेस हु इज द इम्पोस्टर, आणि आम्ही तिघच खेळतोय. तिला माहिती नाही म्हणून तिला घेतलं नाही, तर आम्ही तिला पण घेतलं असतं. तर आता आपण गेम स्टार्ट करूया. ओके, असं नाही करू शकत. दीदी स्टार्ट कर. मी स्टार्ट करू, ठीक आहे. ह्याच्यावर आपण झोपू शकतो. त्याच्यावर आपण बसलो. ह्याच्यात आपण साधं ब्लँकेट पण मी डायरेक्ट वोट करते आणि इम्पोस्टर रिव्हील युअरसेल्फ इन 3, 2, 1. मी हा गेम खेळत होतो, जसं का तुम्ही बघितलं. तर फायनली हा गेम मी जिंकलेली आहे. बघा माझे फुल झाले, ब्लू, रेड, ग्रीन, येलो. आता ह्या दोघांमध्ये मॅच राहिली आहे. बघू आता ह्याच्यामध्ये कोण जिंकतं. तर हां, ह्याचे हे 2 बाकी आहेत, ह्याला फक्त 2 ग्रीन कार्ड्स पाहिजे. मग हा पण जिंकला. बट बघूया आता, गेम ऑन म्हणजे चालू आहेच, असं पण सारखं स्किपच येतं आहे. बघू कोण जिंकते. गेम पलटू पण शकतो निदेश,
तर बघूया, तुम्ही पण बघत राहा कोण जिंकतंय. गाईज ह्या गेममध्ये सध्या तर ह्या दोघांमध्ये चालू आहे आणि ह्याचे कार्ड्स नाही येतात ना, त्याला कार्ड्स येतात. तर मी फक्त एक रूल चेंज करते ह्याच्यामध्ये तुमच्यासाठी, फक्त तुमच्यासाठी, ठीक आहे. आता आपण इथे जे टाकतो ना कार्ड्स, त्या कार्ड्स म्हणजे त्याच्यामध्ये जर समजा निदिशला आला ग्रीन कलरचा 4, पण त्याचा झाला आहे ऑलरेडी, ठीक आहे, तिथे ऑलरेडी त्याचा झाला आहे, तर तो ग्रीन कलरचा 4 इकडे टाकेल. मग तुला जर हवे असेल तर तू तो उचलू शकतोस, ठीक आहे. हा एक आपण रूल बनवूया, सेम रूल. जर आता ह्याला ग्रीन 3 आला आणि ह्याचं झालं आहे ऑलरेडी आणि त्याने तिथे टाकला, तर तू ग्रीन 3 तुला जर हवे असेल तर तू इथून उचलू शकतोस. ओके, ठीक आहे, चालेल. आता खेळा. गाईज सेकंड विनर भेटलेला आहे, आम्ही दोघं जिंकलो आणि तो हारला आहे. आता तुम्हा दोघांना गेम समजला नक्की? ठीक आहे, आता आपण एकदा दुसरा गेम ट्राय करूया. हे लोक सगळे मेंबर्स झोपल्यात, बाकीचे पण मेंबर सगळे झोपल्यात घर म्हणजे रूममध्ये. फक्त आम्ही तिघं जागे आहोत आणि आम्ही खेळतात आणि तिथे पप्पाचं पण पत्ते खेळतात. ह्याचा पण कार्ड आणि ह्याला इतकं मस्त कार्ड होतं ना, निदेशने 2 टाकला आणि लगेच ह्याने घेतला 2 आणि त्यानंतर हा 2 ठेवल्यानंतर ह्याला इकडे लगेच 4 भेटला आणि ह्याच 4च्या खाली पण एक 2 होता. म्हणजे ह्याला जरी 2 भेटला तरी तो जिंकला आणि जरी 4 भेटला असता तरी हा जिंकला असता. तर निधीचा बॅड लक होता. काहीच वरती जागा नव्हती पुरत म्हणून आम्ही खाली आलो खेळायला. इथे खेळतो आता आम्ही लोक. फायनली तिथे जिंकलेला आहे आता आमच्या दोघांमध्ये. गेम पलटली गाईस. हां, मगचपासून हा पाठीवरने होता आणि आता जिंकला. आता आमची टर्न आहे. चला आता पण आपण खेळूया. फायनली आम्ही दोघं परत जिंकलोय आणि हा परत हारला बिचारा. इकडे बघ, स्माईल स्माईल स्माईल. रेडिओ यायला घ्यायचं वरती कारण 5 वाजता निघायचं. 4 वाजून गेले. 4चा टाईम दिला होता, आता 5चा टाईम दिला आहे आणि 5 पण वाजले. चला आता आपण जाऊया रेडिओ यायला. पहिली निदिश पाटील जिंकलेला आहे. कसं वाटतंय जिंकून? सेकंड आलायस, कसं वाटतं आता? आता पण मी फर्स्ट आली. घे हाय फाय हाय फाय. आणि हा हारला आता. जिंकलो बघा. 3दा 2 वेळेला फर्स्ट आली, एकदा सेकंड आली. चला आता बंद करूया, कंटाळा आला तर मला खेळायला. गाईज आता आम्ही रेडी होतोय. मम्मी पप्पा गेले रेडिओ, निदिश पण गेला आणि बाकी अर्धा पब्लिक पण उतरला खाली. आता आम्ही रेडी होतोय, म्हणजे मी होते, हिचं पण झालं रेडी. चला आता मग फटाफट रेडी होते, मगच तुम्हाला भेटते. फायनली मी रेडी झालेली आहे आणि बघा फायनली झाली रेडी. आता चला सगळे गेल्या तर मी पण निघते लवकर. चला चला चला. गाईज फायनली आम्ही निघालेलो आहोत आणि इथे जवळच असल्यामुळे आम्ही बसमध्ये नाही चाललो, आम्ही चालत चालत चाललो आहे. तर अर्धी पब्लिक गेली पुढे आणि अर्धी बाकी आहे. मग चला आता इथून पाण्याची बॉटल घेते. गाईज आम्ही एंट्रीला आलो आहे. बघा हा एंट्रन्स आहे. आता एंट्री घेतो आम्ही. अजून आम्ही लाईनीतच आहोत. एवढी लाईन आहे ना का अजून अर्धा 1 तास लागेल आम्हाला. आणि हे लोक दमले पण. थांबा मी तुम्हाला लाईन दाखवते. तेव्हा अजून पब्लिक आहे इकडून अजून एवढा. बघू आता कसं दर्शन होतंय. तर 2 तास लाईनीतच लागले तरी अजून लाईन संपत नाही. फायनली आतमध्ये पोचली तरी पण लाईनीत 10 मिनिटं गेली. मस्त दर्शन झालं. आता घेतलं एक्झिट आणि चालली मम्मी संच्याकडे. फायनली दर्शन मस्तपैकी झालं. हे लोक सगळे पुढे निघून गेले, मी एकटीच राहिली होती दर्शनासाठी. पण मस्त दर्शन झालं आणि आता या लोकांना भेटली मी. मला नुसतंच बडबडतात. तुला मध्ये घुसायला काय झालेलं? पहिले स्वतः दुसऱ्यांना बोलत होते आणि आता स्वतः घुसले होते मध्ये. पण मस्त दर्शन झालं. आता इथे थोडीशी शॉपिंग चालू आहे लोकांची आणि मग शॉपिंग झाल्यानंतर आम्ही जातो आमच्या हॉटेल म्हणजे रूमवर. चला मग आपण नंतरच भेटू कारण जाम घाम फुटलं आहे. आणि आई आणि पप्पा अजून पाठीमागेच आहेत, सर्वात लास्टला तेच आहेत. पण त्यांचं दर्शन सर्वात पहिले झालं आहे पण आता ते सगळ्यात पाठी आहेत. बघू आता ते लोक येतील. हां बघा किती मेकअपचे हाऊस आहे बघा. हां थांब तुला आरशा दाखवते. ये किती मस्त मेकअप करते बघा. तर काहीच मी घरी येऊन आता चेंज केलेलं आहे. आता हिला घेऊन गार्डनमध्ये जाते खाली. चला मग तुम्ही पण माझ्यासोबत. छोट्या मुलांच्या पालण्यावरती बसले इमेजला घेऊन. आणि हा पोरगा आता गोल गोल फिरवणार आहे आम्हाला. तुम्ही पण बघा आम्हाला मी दाखवते. फिरव हा पालना आहे. निदेश बाजूला. ही पण बसले ह्या हिशोबात आम्हाला धक्का दे. पहिलेच सांगते. नाही तू घे तुला घे. मुझे चक्कर आने लग गया अब. तुला अगं बोलते. काल नाही वहिनी बोलली सुनबाई.
दोन छोट्या पोरांना एक छोटा पोरगा धक्का देतोय. हा स्माइल कर, जरा स्माइल कर, थोडस तरी हास. याला फिरू का? हाय, हिला किती एवढं फास्ट करते तरी बोलते अजून फास्ट पाहिजे ना. मम्मीला नाव सांगू का? हिच्या आईलाच नाव सांगते हिचा मी. बस झाला, अजून बिजून नको. तिला त्याच्या लेवलला जायचंय. लहान पोरांसोबत खेळून मी आली आहे आता रूमवर, कारण जाम गरम झालेला म्हणून. आता थोडीशी इथे कूल डाऊन होते आणि मग खाली मोदक बनवायचं, तर तिथे जरा जाऊन फेरी मारून येते. बघू, तुम्ही पण बघा मी मोदक कशी बनवते ते. काय खाते बाबू तू? बाबू तू काय खाते? बाबू गजब बेइज्जती है. या गाईज आपण मोदक करूया. त्या लोकांची मोदक चालूच असते. बघा माझ्यासोबत मोठी मम्मी पण करायला बसल्यात. इथे पण खाली बसल्यात मोदक करायला. आणि इथं आई चपात्या करते. तिथे चपात्या पुसतात आणि लोक नुसते टाइमपास करायला बसतात. हा तेच ते भाजतात. आली एक पोर इथं. हा हिला काय काम नाही, खाली फुकटची बसले ही. फोटो किती मस्त आला. मी तुला ती लाईट टाकते, तू असं व्हिडिओ बनव. हॅलो गाईज, आम्ही मस्ती करतो. आम्ही सगळं गाईज बघा, हा हे उपवासाचं जेवण. आणि आता आम्ही सगळे जेवायला बसलोय. या जेवायला तुम्ही पण. चला उपवास सोडते, जेवून घेते, मग भेटू. तर गाईज आमचं फायनली जेवण झालेलं आहे. आणि आता सध्या परत एकदा आलोय आम्ही गार्डनमध्ये. त्यांचं बघा परत चालू झालंय पालण्यावरती बसणं. आणि हा ह्यानी कांड बघा काय केलंय. पालना मगाशी कुठे होता, आता कुठे लावलाय बघा. का आता बोलते हिमांशीला बसवायचं नाही म्हणून. हा याचा बघा वेगळाच नशा करते यो. तर ये बघू खाली उतर घसरगुंडीकर. तर मी पाच मोदक खाल्लेत, कारण मी बनवले होते म्हणून. आणि आता पोट एकदम पॅक झालाय फुल. आता थोडंसं चालतो आणि मग जातो हाऊजी खेळायला. आम्ही घेतला हाऊजी खेळायला. आणि थांबा मी दाखवते कोण किती पब्लिक येते. पब्लिक एवढी हाऊजी खेळ प्रॉपर टायमावर पडली असती. हे पब्लिक बसला हाऊजी खेळायला एवढा, आणि ती पडली. तर इथे मी तिकीट घेतलाय कलरफुल पेन आहे. आता बघू कधी स्टार्ट होत आहे. तर गोल्या हरवले. गोली सॉरी ह्याची एक सोंगटी हरवले आणि सगळे लागला शोधायला पाठी. आम्ही हाऊजी खेळून आलेलो आहोत. आणि आता इकडे बसून आम्ही खेळतो उनो. आणि उनो खेळून झाल्यानंतर झोपतो, कारण आता वाजल्यात थांबा आता वाजले 1:15. आणि आमच्या तर गुड नाईट होईल. म्हणजे उनो खेळतो आणि मग नंतरला झोपून जातो, कारण सकाळी 7 वाजता नाश्ता करायला खाली बोलवलं आहे त्यासाठी. तर मग चला आपण रात्रीचे 1 वाजले, 1:15 झालाय. चला मग आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि जुने ब्लॉग्स नसेल बघितले तर लवकरात लवकर जाऊन ब्लॉग्स बघून या. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग कसा वाटला. आणि आता नेक्स्ट ब्लॉग लवकरच येईल, म्हणजे तो उद्याचा ब्लॉग. तर हे पण ब्लॉग्स कसे वाटतात ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय. लाईक, शेअर, सबस्क्राईब.